अभ्यास करून मी खूप बोर झालो होतो, म्हणून मी सुट्ट्यांची वाट पाहत होतो. यामुळे आई मला सतत म्हणायची, रोहन, तुझा अभ्यासाकडे फार कमी लक्ष आहे बघ. शिकलास तर 2 पैसे कमवशील, नाहीतर बाबासारखं शेतात राबावं लागेल. तिचं हे बोलणं मला खूप पटत होतं, कारण तिने आपल्या मुलाकडून तशी अपेक्षा करणे योग्यच होतं. काही दिवसांनी मी माझ्या आईला म्हणालो, आई, मला अभ्यासामुळे खूप बोर झालं आहे. मला काही दिवस कुठेतरी फिरायला जाऊ वाटतंय गं. ती मला म्हणाली, रोहन, आता काही दिवसांनी दिवाळीची सुट्टी लागणार आहे, तेव्हा तुला मी मामाच्या गावाला पाठवणार आहे. तिच्या अशा बोलण्यामुळे मी थोडा खुश झालो होतो. मी कॉलेजच्या फर्स्ट इयरला होतो. पहिल्या सत्रातील अभ्यासही माझा पूर्ण होत आला होता. माझी बहीण नंदिनी मात्र 10वीच्या परीक्षेची जोरदार तयारी करत असे. एक दिवस तिला मी म्हणालो, नंदिनी, तू पण येशील का दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला? ती म्हणाली, नाही दादा, माझी बोर्डाची परीक्षा आहे, त्यामुळं सुट्ट्यात देखील मी खूप अभ्यास करणार आहे. तुला काय, तू कॉलेजला असल्यामुळे तुला अभ्यासाचा फार त्रास नाही. अखेर काही दिवसांनी दिवाळीची सुट्टी लागली आणि मी माझ्या मामाच्या गावाला आलो होतो. माझ्या मामाचं गाव निसर्गाच्या कुशीत वसलेलं होतं. त्यांच्या घराच्या समोर नदी होती आणि बाजूला सर्वत्र हिरवळ होती. असं वातावरण पाहून मला खूप बरं वाटलं. छोट्या शहरामध्ये राहून मला खूप कंटाळा आला होता आणि तिकडे आता खूप मोकळी हवा होती. माझ्या मामाचं घर साधंच होतं. 2 खोल्यांचं ते घर होतं. माझी आजी आजोबा शेतामध्येच राहत होते, यामुळे घरात फक्त मामा आणि मामीच राहायचे. माझ्या मामाचं काही दिवसापूर्वीच लग्न झालं होतं, पण त्या दोघांचा जोडा पाहून असं वाटायचं की मामाने मामीला कसे काय पसंत केलं असेल. कारण माझे मामा दिसायला खूप काटक, तर मामी मात्र जाड आणि उंच होती. पण त्यांना नोकरी नसल्यामुळे, शिवाय खूप दिवस शोधाशोध करूनही बायको मिळत नव्हती, म्हणून मामाने तिच्याबरोबर लग्न केलं होतं. मामीला शेतातील कोणतंच काम जमत नव्हतं, यामुळे दिवसभर ती घरीच असायची. मामापेक्षा मामीच मला खूप जीव लावायची. ती अजिबात लाजत नव्हती. माझ्यासोबत ती खूप मोकळं बोलायची, अगदी तिच्या मनातलं. मामाच्या घरचा माझा पहिलाच दिवस होता, यामुळे मामीने खूप चांगलं जेवण बनवलं होतं. अधूनमधून बाहेर पाऊसही पडत होता, यामुळे खूप चांगलं वाटायचं. आम्ही सर्व एकत्र बसून जेवलो. जेवणानंतर आम्ही खूप गप्पा मारल्या, पण मामीला झोपण्याची खूपच घाई झाली होती, कारण त्यांचे नवीनच लग्न झाले होतं. त्यांच्या भावना मी समजून घेतल्या आणि बाहेरच्या रूममध्ये अंथरुणावर लोळत पडलो. मामा आणि मामी आतल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. त्यांना जाऊन 5च मिनिटे झाली होती. मामीचा वेगळाच आवाज माझ्या कानी येऊ लागला होता. मी विचार केला, मामा तर दिसायला एवढे किरकोळ, मग मामीला एवढा त्रास का होत असेल? त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून मी डोळे झाकून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, पण आवाज काही थांबत नव्हता. यामुळे मला झोप काही लागत नव्हती. शेवटी 12-1 वाजता माझी कशी तरी 2-3 तास झोप झाली. त्या दोघांना मोकळीक देण्यासाठी आणि आपल्यालाही शांत झोप लागावी म्हणून मी दुसऱ्या दिवशी माझी बॅग उचलली आणि आजी आजोबांकडे शेतामध्ये राहण्यासाठी आलो. सुरुवातीला मी त्या गोष्टीचा विचार केलाच नव्हता, नाहीतर मी मामाकडे मुक्कामाला थांबलोच नसतो.